मित्रांनो आपलं सगळं आता हळदी मिठाची ही ग्रेव्ही तयार झाली. मटण आता शिजवून घ्यायचे. बघा झाकण बिकण ठेवून घेते आपली आई. तर आपल्या ह्या सगळ्या चिकन मध्ये आता खोबरा टाकून घ्यायचंय. बघा चांगलं वापरते, आपलं जाळ बी चांगलं लागलंय आणि शिजल बी लगेच. काय काय आपलं मटण शिजत आलेलं आहे. यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. बघा तांब्या पाणी गरम झालं ना. कालवान आपलं चांगलं शिजले. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मेंढरं घेऊन चाललोय चारायला. हो का मेंढरं सगळी चालली आता. आपली आई आता मेंढरं काय सकाळ आणि मेंढरं चालवले तिकडं पडेल चारा आहे. तर कसं काय आपली मेंढरं चारतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग आपली सगळी मेंढरं आल्या ते हो का या गावतात. हे आपली सोसायटी आणि इथं आले ते. इथं आपलं गावात जरा व्हायच आपलं तसलं मोठं गावात आहे ना, गुरं खात्यात तसलं त्याचं व्हायच खात्यात पाला साला आपल्या आहे तो का मेंढरा माग कशी येते गावतात ना, हळूहळू गावतात ना सगळी मागची मेंढरं गोळा करून आणायचं आईचं काम आहे. आणि माझी आपली मोरची दाबवायचं बिबवायचं. याच गावता आपली मेंढरं शिरडं आणल्या ते. आणि बघा कशी सगळी खात्यात. या हे खालचं तर पार खाले बघा. आणि हे आता वरचं राहिले. पण वरचं शेरडांना खाता येते, मेंढरांना खाता येत नाही. मेंढरं आपली नुसती येडं घालायला लागल्यात आता. तर मित्रांनो आज पण तुम्हाला काय बघायला नाही गावणार आपण मेंढरं कशी चारतोय. कारण का तर आपल्याला लागले दुसरं काम. मित्रांनो जसं काम असेल तसं चालावं लागतं नाही का. तर आज आपल्याला काय काम आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, एका ठिकाणी पाला आहे, फुलवरचा पाला आहे मित्रांनो. तर पाला काढायला लावले आपल्याला. आणि आईन दादाच गेल्याच मेंढरा. तर आता कसं असतं एक माणूसवर जावं लागणार. मग मेंढरं कशी चारायची, कुठं न्यायची काय ते आपल्याला काही कळत नाही ना. मग आई म्हणली तुझा आपला घरी गोड्यांना पाणी बिणी पाजून पाला काढायचा. तर आता घरी जाऊन ब्लॉग मोठा होतोय का नाही हे काय माहीत नाही. पण आता घरी जाऊन गोड्यांना पाणी बिणी पाजून पाला काढा जायचे. पाला बिला काढल्यानंतर आपण काय काम बिम करेल त्यासोबत तुम्हाला दाखवलं नाही का कसं काम असतंय ती. बादलीन बुगलं घेऊन चाललोय गोड्यांना पाणी पाजायला. गोडी सकाळ धरणं बांधले ते मित्रांनो. लय ताणलेली असते. आई म्हणली पहिले बाबा गेले गोड्यांना पाणी पाज. कारण का आई आपली लगेच पाणी पाजते. मलाच झालाय उशीर. आपली गाडी कशी बघते ते मायाकच बघते ते का नाही. हा मोठा घोडा आहे शिंगरू. सगळ्यांना ताणा लागल्या ते. याच ठिकाणी आपल्या घोड्यांना पाणी भरून ठेवले. हो एक बोगलं आणि एक बादली ठेवली. तेवढ्यात काय बघते का नाही काय माहिती. अजून पाणी आणून ओतायला लागेल यांना. नाही भागणार एवढ्यात. लय पाणी पितात मित्रांनो. मोठं चित्र हवे म्हणल्यावर पाणी बिणी तर लागतंच त्यांना. हो का इथंच एक टाकी आहे, टाकीचं आणलेलं. मला वाटतं घोडीची ताण झाली. ह्या 2 पंटरलाच व्हायचं आणायला लागेल. आपली गाडी आणि हे आपलं फडकं घेऊन जायचे आता पाला टाकायला. गाडी चांगलीच गरम झाली असेल. झालं शेड गरम झालं नाही तर काय लय गरम झालंय राव. चांगलंच गरम झालंय. आता काय फडकं खाली हातरायला लागेल. मित्रांनो हेच ते रान आहे बघा हे फुलवरचं. आणि याच ठिकाणी पाला गोळा करतोय मी. केला बी थोडासा आणि एक गठोळं टाकले. आता गोळा करायचं चालूच आहे. तर हो का एवढं इकडं कोबी आहे, इथं फुलवर आहे, पुढं पण फुलवर आहे. तर हे काढाय आलाय. तर मित्रांनो आता आपला सगळा पाला बिला टाकून झालाय आणि तोंड बिंड बी धुले आत्ताच झालाय बाबा. मित्रांनो कसं कामाच्या वेळेस आपण दुसरं म्हणजे हे करत नाही का. व्हिडिओ बी एक चांगलं आपलं हे काम नाही का तुम्हाला दाखवणं. पण हे काम जरा व्हायचं महत्त्वाचं होतं. मेंढरं येणार होती आणि मेंढरांना चरायला तर पाहिजे. त्याकरता मग आता पाला बिला टाकून झाला, रिलॅक्स झालो, तोंडबिंड धुतलं आणि म्हटलं आता आपल्या पब्लिकला दाखव किती पाला काढलाय आणि कुठं टाकलाय तुम्हाला दाखवतो. चला तिकडंच चाललोय आता. तर मित्रांनो याच ठिकाणी हा पाला आहे आणि पाला 3च गठोळी गावलाय मित्रांनो. पाला 3च गठोळी गावला. पण त्यामध्ये आपल्याला त्रास आणि आपला वेळ एवढा गेला ना. त्रास इतका झाला म्हणजे मित्रांनो ते आणताना उचलताना एकट्याला उचलायचं, एकट्याने आणून एवढ्या लांब टाकायचं म्हणल्यावर त्रास तर भरपूर होतो. आता ते ज्याने आता मी अनुभवलं म्हणजे मलाच माहिती आहे किती त्रास झाला असेल. आणि वेळ मित्रांनो जवळजवळ 3च गठोळी पाला गोळा करायला माझं जवळजवळ 2.5-3 तास गेलं. कारण का ते हिथं व्हायचं तिथं व्हायचं असा पाला होता आणि ते गोळा करून इथं आणून टाकला.
तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे आणि घरी आल्यावर आपल्याला काय काम आहे माहिती आहे का? हो का, हे आपली त्या दिच्यावानी सगळी वाघर सोडायचे आणि इकडली वाघर इकडे द्यायचे ह्या मोरच्या जागेत. कारण का आता 2-3 दिवस बसवतोय आपण. ही जी जागा आहे इथं 2 दिवस बसून झाले. आता ह्या साईडला अंग तर लईच दुखायला लागले, पण काय आता काम तर करावं लागणार आहे. आत्ताशी आपली सगळी वाघर देऊन झालेली आहे. हो का, हे अख्खी गोलेड्या वाघर देऊन झाली. जवळजवळ 1 तास गेला मित्रांनो. ही जाळी सोडून उभी करायला ना 1 तास जातो, 1 तासाच्या वर जातो. पण आपण पटापटा दिल्यामुळे करेक्ट 1 तास गेला ह्याच्यात. आपल्या घोड्यांना सकाळ संध्याकाळ 2 टाइम पाणी पाजायला लागतं. आता बी घोड्यांना पाणी आणले. हो का, बेते ह्याला असं वाटते मी त्याला मारते का काय. नाही बाबा, मी ते काय याला मारू. आता पहिले घोडीचं तर झाली ताण. मला वाटते ह्याला मोठ्या घोड्याची ह्याचीच होते का नाही काय जणू. आता ह्या गाड्यांना आणलं या ठिकाणी वाड्याव. हे सकाळचं आपल्या इथं ऊस तोटला तिथलं वाडं गोळा करून आणते. असंच म्हणजे टाकून दिलेलं आहे. आणि मग ते आपल्या घोड्यांना होतं खायला. तर हो का, इथं सगळे का पडले वाडं. इकडं सगळे का त्यांना चारले. आता बरेच दिवस झालं वाडं खाते इथं तिकून. इथं आता सकाळी जास्त आणलेलं त्यातला एक डेगी. दिवसभर चरून सगळी मेंढरं वाड्याला आली. हो आत्ताच सगळं आपलं तिडाबिडा इथं तिडा पाडलेला मेंढरात घालवाय. ते सगळा सांदा साधून झालाय. आणि सगळी मेंढरं बघा आत्ताशी वाड्याला आल्या. ते 6 वाजून गेले ते आज. पण मित्रांनो आपला संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे. आणि आज आई वाड्यावरती काय याचा बेत आहे आज चिकनचा. हा, चिकन बनवायचे. या ठिकाणी आपलं सगळं धुवून घेतलंय मस्तपैकी. आणि कांदा चिरायचं चाललंय. बघा, आज मस्तपैकी चिकन तयार होते वाड्यावरती. चिकन खाऊया आज आपण व्हिडिओ सोबत. कांदा चांगला आता भाजून झालाय. तळून घ्यायचंय कांद्याला. बघा, कांदा चांगला तळल्याशिवाय कालवण झणझणीत बनत नाही बाबा. काय कांदा चांगला तळून घेतला. आता हळद टाकून घेतली. आता मीठ टाकून घ्यायचे. हळद टाकली आपली. बघा, चांगली त्याला हळदी मिठाचं तयार करायचे ना. आता चिकन म्हणल्यावर लगेच होईल, काय टेन्शन नाही. कोंबडी नाही. हा, कोंबडी मित्रांनो, कोंबडीने ताण दिला. लय वेळ कोंबडी शिजत होती. तर आता आपलं सगळं चिकन टाकून घ्यायचं याच्यामध्ये. धुवून झालंय चांगलं. पाणी ओतून देते आहे. आपलं चिकन सगळं हळदी मिठाचं तयार व्हायला ह्याच्यात टाकून घ्यायचे. बघा, मित्रांनो आपलं सगळं आता हळदी मिठाची ही ग्रेव्ही तयार झाली. मटण आता शिजवून घ्यायचे. बघा, झाकण बिकण ठेवून घेते आपली आई. हो का, आता झाकण ठेवून घेतले. हा, आता वर तांब्यात पाणी ठेवायचं. हा, म्हणजे आपलं चिकन मधलं तेल आटत आलं की पाणी टाकून घ्यायचं गरम झालेलं. तळून चांगलं झालं ना, हा, मग पाणी टाकायचं तांब्यातलं. हा, तर आता काय करायचे, हा, खोबरा खिसून घ्यायचा आहे. बघा, खोबरा घेतला 1 वाटी खोबरा घालणार आपली आई आता. आपल्या ह्या सगळ्या चिकन मध्ये आता खोबरा टाकून घ्यायचा आहे. बघा, चांगलं वापरते. आपलं जाळ बी चांगलं लागलंय आणि शिजल बी लगेच. काय लगेच शिजतं चिकन. हा, लगेच शिजतं. त्यात आता खोबरा टाकून घ्यायचं. म्हणजे खोबऱ्याचा रस उतारला ना की एकदम क्वालिटी कालवून लागतं आपलं. तर हो का, आता हे खोबरं आहे ना, टाकून घ्यायचं रस उतरायसाठी. खोबरा 1 वाटी अख्खी खिसली. तेवढी अख्खी वाटी टाकायची आहेत. एकदम साधं सोपं कालवण तयार होतंय मित्रांनो. आता काय वाटण वाटणार नाही. काय वाटण नाही वाटणार आता. साधं सोपं आपलं वाड्यावरचं कालवण. आपलं कालवण चांगलं वाफरलंय. त्यात कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीरचा बी व्हायचा रस उतारला पाहिजे का नाही. कोथिंबीर चांगला रस उतरतो. आपलं मटण शिजत आलेलं आहे. यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. बघा, तांब्या पाणी गरम झालं ना. आता ह्यात पाणी टाकून घ्यायचे. चांगलं शिजत आलं. या शिजलं बी असेल. बाजूल
डायरेक्ट चेकिंगच करायचे आता. बघा ऐश नाही तर पाणी टाकतात. शिजलं बाई थोडी कसरी वाटतं. आता कालवण तयार करायचे. हळदी मिठाचं सगळं शिजून झाले. या ठिकाणी काढून घेतले कढईत आणि इथं आपलं करायचे कालवण तयार. मसाला टाकलाय हा थोडासा आणि आपलं घरचा मसाला. वा हा हे आपला घरचा मसाला. मसाला टाकला ह्याच्यात आणि ग्रेव्ही तयार होते. हो का. थोडंसं बाजरीचं पीठ. हां थोडं बाजरीचं पीठ बी टाकायचं याला. हो का. ही आपली ग्रेव्ही तयार करून कालवण. ही ग्रेव्ही झाली ना मग कालवण व्हायला काही जास्त वेळ लागत नाही. लगेच आता कालवण ते टाकलं ना ह्याच्यात ह्याला नुसतं कढवून घ्यायचं. काय आपलं कालवण घातलंय शिजायला या ठिकाणी. आता काढायला हवा. शिजले मटण काढवायचे त्याला. हो का. कसलं एक नंबर रस्सा बिसा झालाय. कालवण आपलं चांगलं शिजले. मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. या ठिकाणी आपलं सगळं दिले आईने चिकन बिकन वाढून आणि ही बाजरीची भाकर. तर चिकन आणि बाजरीची भाकर हे आजचं वाड्यावरचं जेवण आहे. बघा आपली आई आता जेवण बिवण वाढीत होती. आई बी करल जेवण थोड्या वेळाने. तर मित्रांनो आत्ताच्याला मी आलोय झोपायला. झोपायचं नाही मित्रांनो, तुमच्यासाठी उद्यासाठी एक व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे. व्हिडिओ एडिटिंग करून झाल्यानंतर आपण झोपणार. तर आजचा आपला छोटासा ब्लॉग होता. ब्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.